आज अक्षय तृतीयाचा सण, तर तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या सणाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। सकाळचं वातावरण बघितलं की मन अगदी प्रसन्न होतं। आज खूप लवकर उठले मी, कारण आज अक्षय तृतीयाचा सण आणि आम्हाला नगरपालिकेचं पाणी पण आलेलं होतं। तर मिस्टराने ना मस्त मोटरसायकल पण स्वच्छ धुवून काढली आणि देवघरातील देवांना पण आंघोळ घातली। आता देवांना देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती। आज ना मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते मी। आता मार्केटमध्ये बरेच आंबे आलेले आणि अक्षय तृतीयाला आपण आमरस बनवतो। कुकरमध्ये इथे मी चणा डाळ शिजत टाकलेली आहे आणि बाजूला भातासाठी पाणी ठेवलं आणि सकाळी सकाळी गव्हाचं दळण पण करून घेतलं। म्हटलं आज नवीन गव्हाची मस्त पुरणपोळी करू। तर आज पितरांना जेवू घालतात ना, म्हणून मग मी नवीन गहू दळायला दिले। तर इथं कुकरची शिट्टी होते, थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकलं ना त्यामुळे त्यातून थोडं पाणी येते। तरी पण मी यामध्ये तेल आणि हळद टाकते जेणेकरून जास्त पाणी बाहेर येणार नाही। तर डाळ मस्त शिजलेली होती आणि डाळीमध्ये ना पाणी बऱ्यापैकी होतं, त्यामुळे म्हटलं चला आता हे पाणी ना काढून घेऊ। पाणी म्हणजे येळवणीचं, साराची आमटी बनवतो ना आपण, तर त्यासाठी ही येळवणी काढायची असते। तर मी आता या चाळणीमध्ये सर्व काही डाळ काढून घेतली आणि पुन्हा नंतर आता ही डाळ आपल्याला साखर किंवा गूळ टाकून शिजवायची। तर मी गूळ पण टाकते कधी कधी, पण आता साखरच टाकते कारण गूळ बघितला तर शिल्लक राहिलेला नाही, संपलाय वाटतं। आणि येळवणीचं पाणी जर थोडंसं पातळ वाटलं तर थोडीशी चणा डाळ आहे ना काढायची, म्हणजे पाणी घट्ट होण्यासाठी चाळणीने पुन्हा ती थोडीशी मॅश करून घ्यायची आणि मग आमटीला टाकायची। तर इथं मी अंदाजेच कुकरमध्ये साखर टाकलेली आहे आणि शेगडीवरती आता कुकर ठेवून 5 ते 10 मिनटामध्ये डाळीला छान असं शिजवून घ्यायचं। साखर टाकल्यानंतर डाळ आहे ना थोडीशी पातळ होते साखरेचं पाणी झाल्यामुळे, पण आपण शिजवत राहिलं ना तर ती छान अशी घट्ट होते। तर बाजूच्या शेगडीवरती ना मी जाळीवर 2 कांदे आणि खोबरं पण भाजत ठेवलेले कटाच्या आमटीसाठी आणि इथे डाळ पण शिजत आलेली आहे। असा चमचा आहे ना उभा करून बघायचा, म्हणजे तो जर पडत असला तर डाळ थोडा वेळ शिजू द्यायची, पण पडला नाही तर मग समजायचं की आपली डाळ शिजलेली आहे। डाळ जर थोडी जरी सैल असली किंवा डाळीत पाणी असलं ना तर मग पुरण थोडं सैल होतं आणि पोळी करताना ती ना व्यवस्थित जमत नाही, ती अशी फाटते। त्यामुळे पुरण व्यवस्थित शिजवून घ्यायचं। आता इथे मी पुरण गाळून घेण्यासाठी चाळणी ठेवलेली आहे कढईवरती आणि पुरण गरम गरम असतानाच गाळून घ्यायचं, म्हणजे ते पटपट होतं। थोडंसं जरी थंड झालं ना मग पुरण गाळायला पण जरा त्रास होतो, म्हणून मग अशा प्रकारे ना मस्त चाळणीवरती पुरण बारीक करून घ्यायचं। ग्लासने पटापट होतं, ही ट्रिक नक्की वापरा। पण खरं सांगू का, पुरणपोळी करणं म्हणजे खूप खूप सोपं आहे, फक्त त्याच्या थोड्याशा बारीक सारीक टिप्स आपल्याला माहिती असल्या पाहिजे। तर तुम्ही नक्कीच माझे बरेचसे व्हिडिओ आहे, तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगतच असते पुरणपोळी कशी करते मी किंवा कटाची आमटी कशी बनवते, आणि काही बारीक सारीक टिप्स असतात त्या पण आपल्याला समजतात आणि आपली पुरणपोळी कधीच बिघडत नाही। तर हे बघा, पुरण आहे ना थोडंसं असं घट्टच असलं पाहिजे, खूप जास्त सैल असलं ना तर मग पोळी बिघडतेच। कांदे भाजून झालेले होते, पण कांद्यांवरचं जे काळं टलफर असतं ना ते काढून टाकायचं। कांद्याचे चुरगळून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि भाजलेल्या खोबऱ्याचे काप करायचे। आणि सारासाठी ना कोथिंबीर जास्त वापरा, कारण कोथिंबीर जास्त वापरली ना तर त्या साराची चव खरंच खूप छान लागते। नक्की करून बघा। कोथिंबीर, आलं, लसूण सर्व काही आता यामध्ये टाकलं आहे मी आणि पाणी टाकून याची ना पेस्ट बनवायची, एकदम बारीक वाटण करायचं याचं। तर हे बघा, माझं वाटण थोडंसं एक्स्ट्राच असतं, मी एवढं काही टाकत नाही, कारण यामध्ये 2 भाज्या होतात माझ्या कधी कधी, त्यामुळे मी थोडंसं राहू दिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे वाटण आहे ना छान असं परतवून घेते। वाटण तेल सुटेपर्यंत परतत ठेवलं आणि इकडे मी आता गहू आहे ना दळून आणलेले होते। गरम गरमच पीठ आहे, तर सुजीची चाळण घेतलेली मी। ही चाळणी खूप बारीक असते, बारीक होलांची, तर त्यामध्ये पीठ छान मस्त चाळलं जातं, कोंडा वगैरे जात नाही आणि आपली पुरणपोळी पण फाटत नाही। वाटणाला चांगलं तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे। तर इथं मी हळद टाकली अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा माझा घरगुती काळा मसाला टाकला। बाकी कोणताच मसाला मी वापरत नाही कटाच्या आमटीला, तरीचा किंवा लाल तिखट किंवा धनेपूड असं काहीही टाकत नाही, फक्त काळा मसाला वापरूनच सार खूप छान मस्त होतो चवीला। तर अशा प्रकारे वाटणामध्ये मसाले छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला जी येळवणी काढलेली आहे ना डाळीचं पाणी ते टाकायचं। मग अशी मी थोडीशी डाळ काढलेली होती ना, तर मला येळवणी जरा पातळ वाटली म्हणून तर ती पण मी पुरणाच्या चाळणी
चाळणीने मॅश करून त्या पाण्यामध्ये मिक्स केली, म्हणजे आपला सार खूप जास्त पातळ होणार नाही, थोडासा थिक राहील म्हणून. तसा सार पाहायला गेलं तर पातळच असतो, खूप जास्त घट्ट सार आम्हाला आवडत नाही. असा पातळ सार खूप छान होतो. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं गरम पाणी केलेलं होतं मी, तेही टाकलं, येळवणी कमी असल्यामुळे. तर पाणी टाकताना शक्यतो गरमच करून टाकायचं, गार अजिबात टाकायचं नाही, त्यामुळे चव बिघडते कटाच्या आमटीची. आता या पिठामध्ये ना थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं मी. पुरणपोळीचं पीठ आहे ना आता भिजवून ठेवते, कारण पीठ अर्धा पाऊण तास भिजलं ना तर पुरणपोळ्या खरंच खूप छान येतात. बरेच जण पिठाचा गोळा पाण्यामध्ये भिजत ठेवतात, पण आमच्याकडे असं काही करत नाही. मी कधी कधी कपड्याने पहिले गाळून घ्यायची पीठ, पण आता गहू छान असतात ना तर पीठ कपड्याने गाळायची पण गरज पडत नाही. सुजीच्या चाळणीने चाळून घेतलं पीठ की लगेच त्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकून मिक्स करायचं आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं. तुम्ही बघितलं पिठामध्ये मी अजिबातही मैदा वापरला नाही. बरेच जण थोडासा मैदा पण वापरतात गव्हाच्या पिठामध्ये, म्हणजे पोळी फाटू नये किंवा तुटू नये म्हणून. तर अशा प्रकारे ही कणिक आहे ना छान मस्त मळून घेतली आणि पिठाचा गोळा आता असाच झाकून ठेवायचा तेल लावून. आणि इकडे आपली कटाची आमटी पण छान मस्त उकळली होती, त्याला बघा तरी पण आलेली आहे. तर एकदम मस्त सुगंध येत होता आमटीचा पण. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, आज अक्षय तृतीयाचा सण, तर तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या सणाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आता माझा अर्धा स्वयंपाक झालाय, अर्धा स्वयंपाक बाकी. साफ झालेला आहे, भात झालेला आहे आणि पुरणपोळ्याची कणिक पण मी ते भिजवून ठेवलेली आहे, अर्धा तास झाकून ठेवलं. आणि भजीची तयारी चालू आहे, कांदा टाकून घेतलेला आहे. आमरस बनवायचा आहे, मिस्टर आंबे आणायला गेलेले आहे आणि इथे मी आता सम्राटचं पीठ आणलेलं आहे भजी बनवण्यासाठी. तर सम्राटच्या पिठाची भजी ना खरंच खूप छान होतात. पिठलं पण याचं खूप मस्त होतं. मला आहे ना चना डाळ दळून नाही आवडत भजी, त्यामुळे मग मी हेच आणते. आता हे थोडं राहिलेलं होतं शिल्लक, तर ते काढून घेते. आणि आज आहे अक्षय तृतीयाचा सण. 3.5 मुहूर्तापैकी अर्ध मुहूर्त मानलं जातं या सणाचं. तर दिवाळी, दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया असं. तर आपण सर्वजण अक्षय तृतीया किंवा मग कोणतंही शुभ मुहूर्त आल्यानंतर आपण नवीन काहीतरी खरेदी करतो. ज्यांना प्लॉट, फ्लॅट किंवा गाडी वाहन असो, काही नवीन वस्तू खरेदी करणं असो, सोने चांदीची खरेदी, असं काही पण आजच्या दिवशी खरेदी केलेलं खूप शुभ असतं. आज मी पण काहीतरी छान खरेदी करणार आहे. सोन्याची नाही पण चांदीची नक्कीच थोडीफार खरेदी करायची मला. तर मग म्हटलं सर्व आवरल्यानंतर दुपारी जाईल मी, आणि काय घेणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल. तर आता इथे भजीचं पीठ काढून घेतलं. आणि बऱ्याच वेळेस मला कमेंट्स येतात की ताई भजी बनवताना आम्हाला रेसिपी शेअर करा. तर भजी बनवताना मी लसूण मिरची मिक्सरला वाटून टाकते आणि त्यामध्ये ओवा, थोडासा किंचित खाण्याचा सोडा आणि कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची. खूप छान लागतात भजी, एकदम सिंपल पद्धतीमध्ये करते. लसूण पण सोलून घेतलेला आहे मी. आता लसूण आणि हिरवी मिरची ना मिक्सरला बारीक करून घेते. सकाळपासून मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर अजून मला पूजा मांडायची आहे. तर पूजा म्हणजे मातीचा जो करा असतो ना, तर त्याची पूजा करायला लागते. आणि उपास करू पण देव घालावा लागतो. उपास करू म्हणजे आपल्या पितरांच्या नावाने उपास करू देव घालतो आम्ही. बऱ्याच ठिकाणी नसेल घालीत, पण आमच्याकडे घालतात उपास करू. आणि त्यामुळे मग पुरणपोळीच करावी लागते या सणाला. तसेच बरेच जण वेगळा स्वयंपाक करतात, पण मग मी पुरणपोळीच करते. अर्धा तास मी कणिक झाकून ठेवलेली होती, पण इतकी मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे, हाताला खूप छान मस्त लागते. तर कणिक मस्त भिजली ना तर पुरणपोळी पण छान जमते. चला आता मी तुम्हाला पटापट पुरणपोळी पण इथे करून दाखवते. आणि गेली 2 दिवस झाले मी ड्रेस घातले होते, खूप छान दिसतात मला. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेल्या होत्या की ताई रोज ड्रेस घालत जा,
पण आज मी साडी नेसली. तर साडी नेसण्याचं कारण सांगते. आज तर उपास करू पण जेव घालायचे होते, कारण पितरांना जेव घालायचं असल्यावर साडीच बरी वाटते. आणि ड्रेसला बाही लावलेल्या नाही आहे बाकीच्या, त्यामुळे ते ड्रेस मी टेलरकडे दिलेले, असं काही झालेलं आहे. आणि मी तुम्हाला ते सांगते बोलते, पण वरते ना घराचं काम चालू आहे, तर मार्बल वगैरे कट करताय, तर त्याचा खूप आवाज येतो. आणि बाहेर भांडी घासणाऱ्या ताई पण आलेल्या आहे, तर त्या पण भांडी घासताय, तर त्याचाही आवाज होतोय. म्हणून मग मी आवाज म्यूट करून व्हॉइसवर करते हे. आणि केस पण मोकळे मला छान दिसत होते, पण आता उन्हाळा सुरू आहे, तर उन्हाळ्यामध्ये मोकळे केस ठेवले ना तर खूप गरम होतं. म्हणून मग मी वरती क्लचर लावून केस वरतीच बांधून ठेवले. तर चला, बोलता बोलता मी मस्त पुरणपोळी पण इथे लाटून घेतली. तर तुम्ही बघितलं पुरणपोळी किती पटकन लाटून झाली, अजिबातही कुठे फाटली वगैरे नाही, एकदम पटकन पुरणपोळ्या झाल्या या पिठाच्या. तर पुरणपोळी पण तुम्ही बघू शकता किती छान मस्त टम्म फुगली आहे. प्रत्येक पोळी अशीच फुगली होती. आणि खरंच सांगते, या गव्हाची पुरणपोळी खरंच खूप छान झाली. तर यावर्षी आम्ही श्रीराम 111 हे गहू केले. तर या गव्हाच्या आहे ना चपात्या पण खूप सॉफ्ट आणि मऊ होतात, आणि पुरणपोळ्यासुद्धा खूप मस्त होतात. तर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला सर्व काही आता पुरणपोळी कशी केली ते दाखवलंच. तर हे बघा, मस्त साजूक तूप लावून मी पोळी ना छान भाजलेली आहे. खूप जास्त कच्ची पुरणपोळी मला आवडत नाही, थोडी व्यवस्थित भाजून घेते मी. आणि अशा प्रकारे सर्व आता पुरणपोळ्या मी पटापट लाटून घेतल्या. तर हे बघा, टोपल्यामध्ये मी सर्व काही पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहे. जवळपास मी आज आहे ना 10 ते 12 पुरणपोळ्या केल्या. जेवायला फक्त राहुल आणि मीच होतो घरामध्ये, तरी पण मी खूप जास्त पोळ्या केल्या. ते पुढे सांगते तुम्हाला का केल्या. आंबे पण आणलेले होते मिस्टरांनी. तर आज मी केशर आंबा आणला, आणि 2 आंबे माझ्याकडे होते लालबागचे. तर मी आदल्या दिवशी आणलेले होते आंबे, पण बाकीचे आम्ही खाल्ले, आणि 2 उरलेले होते, तर तेही घेतले मी. सर्व आंबे आता इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. आंबे धुतल्यानंतर मग मी आंबे कापून त्याचा रस करत असते. बरेच जण आंबा पिळून रस करतात, पण कधी कधी आंबा येण्यामध्ये खराब पण निघतो. त्यामुळे मग डायरेक्ट पिळून घेण्यापेक्षा आहे ना असा कापून घ्यायचा. कापल्यामुळे आंबा आतमध्ये समजतो कसा आहे. आणि कडक आंबे होते केशर, पण आतमध्ये छान असे रसदार होते, म्हणजे छान गोड लागले, आंबट अजिबात लागले नाही. नवीन नवीन आंबा मार्केटला आला की इतका तो चव देत नाही, थोडाफार आंबट लागतो, पण हे आंबे एकदम छान असे मस्त होते गोडीला. आणि हे बघा, चमच्याने ना अशा प्रकारे सर्व काही आंब्यांचा गर काढून घ्यायचा. अशा प्रकारे रस केला ना तर तो पटकन काळा होत नाही. आणि आपण आंबा पिळून रस करतो ना, किंवा मग असा पुरणाच्या चाळणीवरती घासून पण बरेच जण रस करतात. बऱ्याच ठिकाणी आमरस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मी अशाच प्रकारे आमरस बनवत असते. तर हे बघा, आंब्याची काप आहे ना सर्व काही आता मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकले. तर हे भांडं आहे ना ज्यूस करण्याचंच आहे, त्यामध्ये आमरस खूप छान होतो, जास्त वेळ लागत नाही. आणि कोणत्याही फळाचा ज्यूस मी यामध्ये करते. तर त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकते. बरेच जण दूध टाकतात, दूध टाकून पण छान लागतो, पण त्यामुळे ना आंब्याच्या रसाचा आहे ना कलर थोडासा फिका दिसायला, असा डार्क दिसत नाही. पाण्यामुळे कलर पण छान दिसतो आंब्याचा, आणि खायला पण छान लागतो. तर मला पाणी टाकूनच रस बनवायचा होता, तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि साखर चवीनुसार टाकली. आता आंब्याचा रस आहे ना मिक्सरला चांगला फिरवून घेतला मी. त्यामधल्या गुठळ्या वगैरे सर्व काही छान अशा बारीक होऊन गेल्या. आणि हे बघा, एकदम मस्त असा आंब्याचा रस झालेला आहे. मिक्सरचं भांडं धुवून पण थोडंसं पाणी टाकलं मी त्यामध्ये, थोडासा घट्ट वाटत होता म्हणून. आणि छान आपला आंब्याचा रस इथे तयार झालेला आहे. आता रस काळा पडू नये त्यासाठी ना तो फ्रीजमध्ये ठेवायचा जरा वेळ, थंडगार होतो रस आणि छान लागतो खायला पण. आता लगेच मला भजीचं पीठ पण तयार करायचं होतं. तर मी सम्राटचं बेसन पीठ वाटीमध्ये काढून घेतलं, थोडंसं जास्तच घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा ओवा क्रश करून टाकला. ओव्यामुळे ना भजीची टेस्ट पण छान लागते, आणि पोट वगैरे काही दुखत नाही. त्यानंतर हिरवी मिरची लसूणचं वाटण पण त्यामध्ये टाकते. तर एकदम सिंपल पद्धतीमध्ये भजीचं पीठ मी तयार करते. तर बऱ्याच वेळेस मला कमेंट्स येतात की ताई तुमच्या पद्धतीने भजी बनवून दाखवा, म्हणजे रेसिपी दाखवा. म्हणून मग म्हटलं चला तुम्हाला दाखवते. तर पाणी टाकून पीठ छान मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकला नाही, तो मी शेवटी टाकत असते. आणि कांदा पण शेवटी टाकायचा. कोथिंबीर पण बारीक कापून घेतलेली होती, तर ती पण टाकते. आणि अशा प्रकारे हे भजीचं पीठ मी इथे तयार करून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपण जेवायला ताट करू ना त्यावेळेस गरम गरम करायची. मग मिस्टर मार्केटमधून हार घेऊन आलेले होते,
तर इथं मी टेबलवरती माझे सासू सासऱ्यांचे फोटो ठेवलेले आहे. तर ते दक्षिणेकडे तोंड करूनच फोटो ठेवले मी. आज आपल्याला उपास करू जेव घालायचे, तर मग फोटो पण खाली घेतले आम्ही. आणि फोटोला आता हार घालताय मिस्टर. गणपती बाप्पांना पण हार घातला. देवघरातल्या देवांची पण पूजा झालेली होती. आणि आजची जी पूजा असते ना, तर ती पितरांच्या नावाने असते. तर त्यासाठी करा केळी पूजली जाते. तर माझे सासरे आधी गेलेले आणि सासूबाई नंतर, म्हणून मग आम्ही ना कराच पूजणार आहोत. जर सासूबाई आधी गेलेल्या असल्या म्हणजे सुवासिनी गेलेला असेल तर मग केळीचं पण पूजन केलं जातं. केळी म्हणजे खाण्याची केळी नाही, तर मातीचा गोलाकार आकारात बनवलेला मटका असतो जो पाण्याने भरून ठेवतात आणि त्याची पूजा करतात. आणि करा म्हणजे छोटा मातीचा मटका असतो, म्हणजे छोटं भांडं असतं जे मी टेबलवर ठेवलेलं आहे ते. तर त्याची पूजा करायची बऱ्याच त्यांना माहीत नसतं ना, म्हणून मग सांगते. तर ज्यांच्याकडे ही पद्धत आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे कशा प्रकारे पूजा करतात. आता मी इथेच बाप्पांच्या मंदिरासमोरच टेबल ठेवलेलं आहे, कारण दुसरीकडे घरामध्ये ना जागा नाही आहे. बाकीच्या ठिकाणी काही साहित्य ठेवलेलं आहे म्हणून. आणि दक्षिणेला तोंड करून फोटो ठेवले आणि तिथेच आता फोटोसमोरच मी करा पूजणार आहे आणि पूजा करून घेते तिथेच. चला आता फक्त तळणं राहिलेलं होतं, बाकीचा सर्व काही स्वयंपाक माझा झालेला होता. आणि ह्या कुरडई माझ्या मागच्या वर्षीच्या आहे, पण अजून पण एकदम पांढऱ्या शुभ्र दिसत आहे. आणि आता मी त्याचं तळायला काढलेलं आहे. तेलात कुरडई टाकली आणि मला चिमटा काही सापडेना, त्यामुळे मी हातोहाती सुरी हातात आली आणि त्यानेच कुरडई तळल्या. पण सुरीने पण कुरडई व्यवस्थित बाहेर काढता येत होत्या, त्यामुळे म्हटलं चला आता सुरीनेच सर्व काही कुरडई बाहेर काढू. एकदम छान अशा मस्त मोठ्या मोठ्या आकारामध्ये कुरडई असतात. संध्याताईकडेच मी केल्या होत्या मागच्या वर्षी, तर ते व्हिडिओ पण आहे. तर तिच्या सोऱ्यामध्ये ना कुरडई जरा मोठ्या मोठ्या होतात आणि ती शेकड्यावर विकते. शेकड्यावर म्हणजे 100 कुरडई येतात शेकड्यामध्ये, पण किलोमध्ये त्या 3-4 किलो बसतात. तर अशा प्रकारे तिच्याकडून मी कुरडया आणलेल्या होत्या आणि त्या तळते. तर सर्व कुरडई मी अशाच प्रकारे तळून घेतल्या आणि सुरीनेच त्या कुरडई मी बाहेर तेलातून काढल्या. आणि त्यानंतर मग लगेच थोडीफार भजी पण करून घेतली. नैवेद्याची ताटं तयार करायची होती म्हणून. तर मी छोटी छोटी नैवेद्य बनवलेली होती पुरणपोळीची. तर आम्ही बाहेर पण देवी देवतांना नैवेद्य अर्पण करत असतो. बाहेर बाळमुंजा आणि भगवती देवी आईचं मंदिर आहे ना तिथे. आणि घरामध्ये पण देवघरामध्ये गणपती बाप्पांना फोटोसमोर सर्व ठिकाणी आता नैवेद्य ठेवायचे आहे ना, त्यामुळे मग फटाफट सर्व स्वयंपाक झालेला होता. तर नैवेद्य ठेवून देते, नंतर मग उपास करू म्हणून आज आमचे जावई येणार आहे. तर पहिल्यांदा आज जावई उपास करू म्हणून जेवायला येत आहे. कारण याआधी वडील यायचे, मामा यायचे, नाहीतर मग दुसरं कोणीतरी असायचं. पण यावर्षी ना सर्वच उपास करूंची बुकिंग झाली, तर मला काही कोणी उपास करूच मिळेना. त्यामुळे मग पूजाच्या मिस्टरांनाच मी बोलवलं. तर ते पण येत नव्हते, त्यांना पण बरंच काम होतं, पण तरीही ते कसे तरी हो बोलले. आणि मग म्हटलं चला आज त्यांनाच उपास करू म्हणून आपण जेवायला देऊ. खरं तर आमच्याकडे उपास करू म्हणून जावाईंनाच मान दिला जातो, पण पूजेच्या मिस्टरांना आहे ना उपास करू म्हणून कधी जेवायला मी सांगितलंच नाही आधी, पण आज पहिल्यांदा सांगितलं. चला आता सर्व नैवेद्य भरल्यानंतर आहे ना घरातल्या देवी देवतांना नैवेद्य अर्पण केली. फोटोसमोर पण ठेवले आणि बाहेरच्या देवांना नैवेद्य राहुल घेऊन गेला. आता या पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल, तो नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.